प्रोटीन रिच, भरपूर फायबर, आयर्न आणि कॅल्शियम युक्त, पचनासाठी चांगली, फायदे असे की रोज खावी आणि चव अशी की पुन्हा पुन्हा वाढून घ्यावी. चवीत गावठी आणि ताकदीत भारी. काय आहे आजचं सुपरफूड? करूयात सुरुवात. आज आपण बनवतोय मिश्र डाळींचा घोळ. आजच्या रेसिपीसाठी साहित्य मोजण्यासाठी मी या चमच्याचा वापर केलेला आहे. 2 चमचे चण्याची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूरची डाळ. डाळी मी 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवल्यानंतर त्यांचं पाणी निथळवून घेतलं. गरम कढईमध्ये मी तेल घालून घेते. ॲड करतो आपण छोटा अर्धा चमचा मेथी दाणे. आता यामध्ये घालून घेऊयात आपण आपल्या भिजवून घेतलेल्या डाळी. चारही डाळी आपण तेलात घालून घेतलेल्या आहेत. त्याला त्यांना थोडा वेळ परतून घेऊयात. इथे मी सालीची मुगाची डाळ वापरलेली आहे. डाळी मी 1.5 ते 2 मिनटं तेलात परतून घेतले. यामध्ये घालते थोडासा हिंग. हिंग घालूनही आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे. एका बाजूला मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपल्या डाळी जितक्यात नाही साधारणतः माझ्या सर्व डाळी मिळून अर्धी वाटी डाळ आल्या आहे, तर त्याच्या दुप्पट आपल्याला यात पाणी घालायचं आहे. हिंग आपला छान मिक्स करून झाला. आता आपण यामध्ये घालून घेऊया गरम केलेलं पाणी. यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. एकदा मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. यावर झाकण ठेवून आता मी डाळी शिजवून घेते. पुढचं लागणारं साहित्य बघूयात. मी इथे घेतलेली आहे 2 वाटी घोळची भाजी. मी ह्या वाटीचं माप घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कापून. फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, हळद आणि एक बारीक चिरलेला कांदा. गरम पॅनमध्ये इथे मी फोडणीसाठी 2 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं. यामध्ये घालूयात जिरं. जिरं तेलात छान तडतडायला लागलं. यामध्ये घालते कापलेले लसूण, हिरवी मिरची. हे तेलात आपल्याला त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये घालूयात कापलेला कांदा. कांदा देखील आपल्याला छान मऊ होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदे आपले छान तेलात मऊ होईपर्यंत परतून झालेले आहेत. यामध्ये घालून घेऊया आपण कापून घेतलेली घोळची भाजी. आपण बारीक घोळ भाजी वापरतोय, त्यामुळे तिला आपण साफ न करता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. आमच्या इकडे खानदेशातीला घोळची भाजी म्हटलं जातं. तुमच्याकडे हिला कुठल्या नावाने ओळखलं जातं ते मला नक्की सांगा. तुम्हाला जर घोळ भाजीच्या आणखी काही रेसिपीज बघायच्या असतील तर यस टाईप करायला विसरू नका. अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील, झटपट होणाऱ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर आसनास किचनच्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुमचा असाच भरभरून प्रतिसाद आसनास किचनला मिळू द्या. भाजी एकदा छान मिक्स करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम मी कमी केली आहे. यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मी तिला वाफवून घेते. आता आपण झाकण काढूयात. भाजी आपण 2 ते 3 मिनटं छान मंद गॅसवर वाफवून घेतलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करूयात. घोळ भाजी रानभाजी या प्रकारात मोडते. विशेषतः ही उन्हाळ्याच्या सीझनमध्येच मार्केटला मिळते. ती थंड असते म्हणून उन्हाळ्यात हिचं सेवन बऱ्यापैकी केलं जातं. यामध्ये घालूयात आपण आपल्या शिजवून घेतलेल्या डाळी. आता इथे डाळी शिजवताना पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही गरम पाणी 1 वाटी करा, आधी पाऊण वाटी पाणी घालायला लागलंच तर आणखी थोडं पाणी त्याच्यात ॲड करा. त्यामध्ये घालूयात हळद, छोटा पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. यामध्ये मीठ घालताना काळजी घ्या, आपण डाळी शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे. बस यामध्ये इतकेच मसाले जातील. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडी लाल मिरची पावडर देखील ॲड करू शकता. हे मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम कमी करून फक्त 1 मिनटं याला ठेवते आणि नंतर गॅस घालवून देते. तयार आहे आपला मिश्र डाळींचा घोळ. चवीत गावठी, ताकदीत भारी, फायदे असे की रोज खावे आणि चव अशी की पुन्हा पुन्हा घ्यावी. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत फॅमिलीसह आसनात किचनचे व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू.